नमस्कार मंडळी. तर आज आपण पाणीपुरी, चाट, भेळ, समोसा याच्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत अशी आंबट गोड चटणी करणार आहोत. आणि ही चटणी एकदा केली ना आपण की 5 ते 6 महिने आरामात फ्रीजमध्ये याला स्टोअर करून ठेवू शकतो. अशी जबरदस्त चटणी बनलेली आहे. परफेक्ट मेजरमेंट चटणी कशी करायची ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथं मी 1 वाटी एवढी चिंच घेतलेली आहे. आता ही जी मी चिंच घेतलेली आहे त्याच्यातल्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता. त्याच्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला खजूर घ्यायचे आहे. आता इथे मी जे खजूर घेतलेले आहे त्या खजुराच्या सुद्धा सगळ्या बिया ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं, ह्या चिंच आणि खजुरामध्ये इथं मी गरम पाणी घातलेलं आहे. तुम्ही थंड पाणीसुद्धा घालून घेऊ शकता. गरम पाण्यामुळे काय होतं, पटकन चिंच आपली भिजली जाते. तर पाणी एवढंच घालायचं की चिंच आणि खजूर आपला व्यवस्थित असा भिजेल. आता चांगलं असं भिजायला द्यायचं आहे. बघू शकता छान असं चिंच आणि खजूर आपला भिजून झालेला आहे. हाताने जरी आपण असं स्मॅश केलं तर छान असा स्मॅश होतोय. परंतु आपण काय करणार, मिक्सरमध्ये एकदा फिरून घेणार आहोत. याला मिक्सरमध्ये घालताना सुद्धा पाण्याचा शक्य तेवढा कमी वापर करायचा. पाण्याचा कमी वापर करायचा याच्यासाठी की जेव्हा आपण ही चिंच समजा जास्त पाणी घातलं आता वाटतानाच समजा, तर ते शिजवायला खूप वेळ घेणार, पाणी कमी व्हायला. त्याच्यामुळे चिंचेच्या चटणीची जी टेस्ट असते ती थोडीशी बिघडू शकते. त्याच्यासाठी पाण्याचा कमी उपयोग करायचा, जेणेकरून आपली चिंचेची टेस्ट जी आहे ती छान अशी होईल. त्याच्यानंतर व्यवस्थित असं गाळणीने आपल्याला ह्या चिंचेचा सगळा कोळच असतो किंवा पल्प जो आहे तो व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. आता लास्टला थोडंसं अगदी पाणी घालून शेवटी जो राहिलेला चोथा जो आहे तो व्यवस्थित असा साईडला करून घ्यायचा आहे. बघू शकता तिथं मी चोथा सगळा साईडला करून घेतलेला आहे आणि मस्त असं आपला चिंचेचा कोळ म्हणा किंवा चिंचेचा पल्प काढून आपला झालेला आहे. तर आता काय करायचं, एक कढई घ्यायची. कढईमध्ये आपल्याला सेम ज्या वाटीने आपण चिंच घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. सेम त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घ्यायची. आता काय करायचं, या साखर आणि गुळामध्ये अगदी मोजून 2 चमचे एवढं पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून पटकन असं वितळून येतील. त्याच्यानंतर गॅसचा फ्लेम ऑन करायचा. आता मेन इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की आपण ज्या भांड्यामध्ये चिंचेची चटणी करणार आहोत ते भांडं स्टीलचंच वापरायचं. लोखंड किंवा ॲल्युमिनियम म्हणा किंवा पितळ किंवा तांब्याचं भांडं बिलकुल वापरायचं नाही. काय होतं, त्याचं रिएक्शन होऊन आपल्या चटणीची जी टेस्ट आहे ना ती बिघडू शकते. त्याच्यामुळे स्टीलच्याच भांड्याचा उपयोग करायचा आहे. तर इथे बघू शकता आपलं गूळ वितळलेलं आहे मस्त असं. आता काय करायचं, आपला जो चिंचेचा कोळ आहे तो सगळा या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. मिश्रणामध्ये सगळा कोळ घालून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता कमी पाणी आपण वापरल्यामुळे काय होईल की चटणी जी आहे ती आपली पटकन रेडी होईल आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान होईल. आता मीडियम गॅसवर ही चटणी जी आहे ती छान अशी उकळायला द्यायची आहे. थोडीशी जाडसरपणा त्याच्यामध्ये येईपर्यंत शिजू द्यायची आहे. जेव्हा ही चटणी शिजते ना तेव्हा मध्ये मध्ये चमच्याने त्याला या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण ही चटणी जी आपली परफेक्ट रेडी होणार, जेव्हा आपण स्टोअर करून ठेवणार, शक्यतर काचेच्या बरणीमध्येच ही चटणी जी आहे ती स्टोअर करून ठेवायची आहे. काचेची बरणी जी आहे ती स्वच्छ धुतलेली असावी. त्याचप्रमाणे उन्हात 1 दिवस अशी वाळवून घ्यायची, म्हणजे कसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच राहणार नाही. आता बघू शकता हळूहळू आपली चटणी जी आहे ती थोडंसं त्याच्यामध्ये जाडसरपणा येत आहे. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडीशी त्याचा टेस्ट जी आहे ती अजून चांगली बनण्यासाठी इथं मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे. ती तिखट नाही आहे, थोडासा चटणीला आपल्या कलर येण्यासाठी. त्याच्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घालून घ्यायचं, अर्धा चमचा साधं मीठ घालून घ्यायचं जे आपण रेग्युलर वापरतो ते. त्याच्यानंतर अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घ्यायची आणि 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा. याच्यामुळे चटणीला खूप अशी चटपटीत अशी टेस्ट येणार आहे. तुम्ही तिखट तुम्हाला समजा पाहिजे थोडीशी अशी
थोडासा असं स्पायसीपणा पाहिजे असेल चटणीमध्ये तर तुमचं तिखट जे आहे ते तुम्ही वापरू शकता, त्याच्यामध्ये घालू शकता. मी फक्त थोडासा नॉर्मल चटणीला कलर येण्यासाठी इथं काश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे. आता बघू शकता फायनली इथे आपली चटणी जी आहे ती रेडी झालेली आहे. बघू शकता जाड अशी झालेली आहे. अगदी जास्त अशी जाडसरपणा ठेवायचा नाही आहे, कारण थंड झाल्यावर चटणी जाड होणार आहे. आता पूर्णपणे ही चटणी थंड व्हायला द्यायची आहे आणि फायनली इथं आपली मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा.